नमस्कार सगळ्यांना. नेहमीप्रमाणे एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता जे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तो एक वेगळा व्हिडिओ आहे. आता मी आमच्या घरामध्ये उभा आहे आणि तुम्हाला हे जे बोटाने दाखवतो आहे हे ब्रह्मकमळ आहे. खरं तर हे ब्रह्मकमळ पुराणामध्ये याला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि अगदीच शिवपुराण स्तोत्र ग्रंथामध्ये याचा उल्लेख तुम्हाला दिसून येतो. हे पहिलं ब्रह्मकमळ आहे. एकच हे झाड आहे आणि हे बघा कुंडीमध्ये लावलेलं झाड आहे. ते इथं हे जे दिसतं हे दुसरं ब्रह्मकमळ आहे. इथं तिसरं आहे, 3, हे 4, हे 5, म्हणजे आत्तापर्यंत एका बाजूला 5, 6, 7, 8, 9, हे 10वं उमलतं आहे. इकडे हे 11वं आहे. ही सगळी ब्रह्मकमळं बघितलं तर किती छान दिसतात बघा. आणि ब्रह्मकमळाचं दर्शन होणं सगळ्यांसाठी अगदी एक पर्वणीच असते. आणि हे जर आपण शिवाला अर्पण केलं शंभू महादेवांना तर जवळजवळ 1,00,000 फुलं अर्पण केल्यासारखंच पुण्य लाभतं असं ग्रंथामध्ये म्हणतात. नेमकं मला माहिती नाही, पण ज्या केल्यानंतर सगळ्यांचंच मन एकदम सुखावतं अशा प्रकारचं हे ब्रह्मकमळ. आणि केवळ कुंडीत लावलेलं या वेळेला आहे. एकूण जवळजवळ 11 ब्रह्मकमळ फुललेली आहेत. हे एक सगळ्यांसाठी खूप छान आणि सुंदर योगायोगाचं दर्शन.